कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जसजशी वाढू लागली तसतसे नागरिकांचे लक्ष हे कोल्हापूरचे पंचगंगेची इशारा पातळी कधी ओलांडते याकडेच लागले होते। आता आज 22 जुलै रोजी 11 वाजता पंचगंगेने इशारा पातळी ओलांडल्यानंतर नदीची पाणी पातळी ही 39 फूट झाली आहे आणि कोल्हापुरातील ज्या गावांना पुराचा फटका बसतो अशामध्ये जे नाव घेतलं जातं ते म्हणजे प्रयाग चिखली आणि याच भागात मी आता आलेलो आहे। पंचगंगेची जी पुराची स्थिती आहे हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता। सध्या 39 फुटांच्या वर ही पाणी पातळी गेलेली आहे। या ठिकाणी पंचगंगेचा संगम होतो चिखलीमध्ये। 5 नद्या मिळून ही पंचगंगा या ठिकाणी तयार होते आणि त्यापुढेच पंचगंगेची ही पात्राची दिशा आहे आणि याच ठिकाणी आपल्या चिखली या गावचे सरपंच आपल्याबरोबर आहेत, रोहित पाटील सर। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे, गावातील जे नागरिकांना पुराचा फटका बसतो कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले, काय सांगाल सर? दरवर्षी 19-21मुळे लोकांच्यात भरपूर फरक पडलेला आहे। आम्ही घरोघरी लोकांना स्थलांतरीचे नोटीस दिले आहेत, जनावर योग्य ठिकाणी स्थलांतरित करा ह्या सुद्धा आम्ही नोटिसा घरोघरी जाऊन दिलेल्या आहेत। त्याचबरोबर गेले महिना झालं प्रशासन व ग्रामपंचायत प्रयाग चिखलीतर्फे त्यांची राहण्याची सोय कुठे आहे, 912 कुटुंब टोटल प्रयाग चिखलीमध्ये आहेत, तर त्यातील फक्त 15 कुटुंबियांना राहण्याची सोय नाही आहे। ती सोय आपण चिखलीपैकी सोनतळी येथे प्राथमिक शाळेत केलेली आहे। तसेच आरोग्य विभाग असेल, पशुवैद्यकीय विभाग असेल, त्यांना मेडिकल किट असेल, अशा पद्धतीची सर्व तयारी आम्ही गेले महिना झालं प्रशासन व ग्रामपंचायततर्फे घेतलेली आहे। त्यामुळे यावेळी पुराचा फटका जरी पूर आला तरी फारसा बसणार नाही यात काय शंका नाही। गावातील जनावरांचे देखील स्थलांतराचे काही नियोजन करण्यात आले, काय सांगाल? होय, जनावरांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलेलं आहे। ज्यांना सोय आहे त्यांची काय अडचण नाही, पण ज्यांची सोय नाही त्याच्यासाठी आपण सोनतळी इथे छावणी उभा केलेली आहे। छावणीमध्ये योग्य चारा, पशुवैद्यकीय विभाग, डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतील, अशा पद्धतीची तयारी आम्ही तिथे केलेली आहे। आतापर्यंत किती जणांचे स्थलांतर झाले आणि अजून कशा पद्धतीने नियोजन असणार आहे पुढे? गेले आठवडा झालं जसं पाऊस चालू झाला त्यावेळीपासून लोक जायला चालू आहेत सोनतळीला। माझ्या मते एक 55 ते 60% इतपत लोक तिकडे स्थलांतर झालेले आहेत आणि राहिलेली सुद्धा होतील, कारण की त्यांचं जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू किंवा घरातील TV वगैरे सगळं साहित्य आपल्यावर ठेवणे सुरक्षित ठिकाणी हे करून ते लोक स्थलांतर होत आहेत। नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता सध्या आज पावसाची उघडीप जरी पाहायला मिळत असली शहर परिसरामध्ये, तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा कायम आहे। पुढील 2 दिवसात पावसाचा जोर कशा पद्धतीने राहतो यावरच ही पंचगंगेची पाणी पातळी कितपत वाढते हे ठरणार आहे। मी साईप्रसाद महेंद्रकर, लोकल 18 साठी कोल्हापूर।